विचार करणार आहोत, तुम्हालाही आम्ही जॉईन करून घेणार आहोत. ते जरा आम्ही सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतोय, काहीतरी छान प्लॅनिंग करतोय. तर ते तुम्हाला लवकरात लवकर आम्ही सांगू. जरा थोडं आम्ही तिघही जरा फ्री झालो की आम्ही छान प्लॅनिंग करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. सो त्यासाठी आम्हाला तिघांनाही फॉलो करा इंस्टाग्रामवर आणि आमच्या स्टोरीज सतत बघत राहा, कारण आम्ही छान तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहोत. हेट्स गणेश म्हणतोय मस्त कांदा भजी बनवून खा, पाऊस पण आहे. हा म्हणजे असा प्लॅन होता माझा खरं तर. बघूया थोड्या वेळाने आपलं हे लाईव्ह झालं की करेन काहीतरी प्लॅन. सुमित म्हणतोय की सिरियल मध्ये मस्त रोल आहे तुमचा. थँक्यू सुमित. हा आणि आज मला सुट्टी आहे म्हणून तर मी लाईव्ह आलेच आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो मागचा आठवडा झाला म्हणजे सोमवार ते शनिवार आठवडा जो होता, त्यामधले जे एपिसोड टेलिकास्ट झाले तर त्यामध्ये ते खरं तर मी पाहिले नाही रोजच्या रोज, नंतर आज मी सगळे पाहिले. तर प्रत्येक एपिसोड नंतर मला खूप छान रिस्पॉन्स आला तुम्हा सगळ्या लोकांचा. मेसेजेस आले इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर, फोन आले मला की तुमचं काम खूप छान झालं आणि तुमचे जे काही सीन्स होते ते खूप छान झाले. तर महत्वाचा ड्रामा झाला रविवारी महा एपिसोड झाला. तेव्हापासून ते आता शनिवारपर्यंत राजश्रीची खरी बाजू लोकांना कळली की नक्की तिची एवढी चिडचिड का होतीये, ती एवढी संजूच्या मागे का लागलेली असते वगैरे वगैरे सगळंच. तर त्या सगळ्यांसाठी मला प्रत्येकाला रिप्लाय नाही करता येत, पण मी प्रत्येक मेसेज वाचत असते, प्रत्येक कमेंट वाचत असते, पण मला रिप्लाय करणं जमत नाही. त्यामुळे म्हणलं आपण लाईव्ह जाऊया आणि सगळ्यांनाच थँक्स म्हणूया. तर तुम्ही जे काही छान छान मला मेसेजेस पाठवले त्यासाठी सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. श्रुतीताई खूप मस्त आहे तुम्ही, खूप शिकायला मिळतं तुमच्याकडनं. कल्पू म्हणते अरे काय शिकतेस ग, मला पण सांग जरा. विवेक म्हणतोय मेसेज का बघत नाही तुम्ही. नाही मी मेसेजेस बघते, मी सगळ्यांचे मेसेजेस बघते, सगळ्या कमेंट्स वाचते, फक्त मला रिप्लाय करायला वेळच्या वेळी जमत नाही, त्यासाठी सॉरी. पण म्हणून मी मुद्दाम आता लाईव्ह आले सो दॅट मी सगळ्यांना एकत्र हाय हाय म्हणू शकते आणि थँक्स म्हणू शकते. हाय रोहित पाटील. शुभम म्हणतोय सेटवर भेटता का तुम्ही. कोणाला. प्रीतम म्हणतोय हाय राजश्री हाय. वी लव्ह युअर ऍक्टिंग राजश्री वहिनी. सोमा म्हणते थँक्यू. टी डॉट श्रीनिवास मला विचारत आहे जेवण झालं का, आणि जेवण नाही जेवण झालं का. खर तर खूप अनोईंग प्रश्न असतो हा, पण येस माझं जेवण झालं. प्रिया म्हणते तुझी ऍक्टिंग एकदम मस्त आहे. थँक्यू प्रिया. काय सानिका विचारते तुम्ही कधी मणिराज किंवा शिवानीशी प्रँक केलाय का. खरं तर काय झालंय, आम्ही सगळे एकत्रच राहतो इथे सांगलीमध्ये, त्यामुळे असा एखादा सांगण्यासारखा प्रँक नाहीये. आम्ही एकमेकांची खेचत असतो, चेष्टा करत असतो, हे सतत होत असतं. पण असा विशेष सांगण्यासारखा असेल एखादा प्रँक, पण मला ते एकदम आठवणार नाही. पण आठवलं तर मी नक्की सांगेन. दयानंद म्हणतात की यू आर सो क्यूट. थँक्यू. शार्प के 997 म्हणतात विचारतात म्हणजे मला की हाऊ आर यू. मी खूप मस्त आहे, खूप छान आहे, सुखरूप आहे. सोनम म्हणते मॅम तुम्हाला भेटायचं एकदा प्लीज, कसं भेटता येईल. खूप इच्छा आहे. म्हणजे आता हे खूप लेम उत्तर होईल की तुम्ही मला सिरियल मध्ये बघतच असता आणि आपण सिरियल द्वारे भेटू शकतो, पण तुम्ही कुठल्या गावच्या आहात सांगा, तिथे एखादा इव्हेंट असेल तर मी तसा अपडेट करेन आणि आपण भेटू शकतो. हे इट्स गणेश क्वारंटाईन पिरियड कसा होता, मीन्स एखादा खास किस्सा. हे मी खूप जणांना सांगितलंय आणि जेवढे जेवढे लाईव्ह झालेत त्या लाईव्ह मध्ये मी हे बोललीये की मला स्वयंपाक अजिबातच जमत नव्हता म्हणजे मला फारशी आवड नव्हती किंवा नाहीये स्वयंपाक करायची. पण लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनाच म्हणजे आपापली कामं करायची सवय लागली, त्यामुळे मी लॉकडाऊन मध्ये स्वयंपाक शिकले, मला स्वयंपाकाची गोडी लागली. आता नाही करत मी, पण लॉकडाऊन मध्ये तरी मी स्वयंपाक करायला शिकले आणि मी रोज स्वयंपाक करायचे. हा कल्पना म्हणते तुम्ही सगळ्यांबद्दल जो विचार करता ते बघून खूप शिकायला मिळतं, तुमचा ऍटिट्यूड खूप भारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.
कोणीतरी आता कमेंट केले की तुम्ही खूप कुचके आहात. थँक्यू. सोनम म्हणतीये की मी पिंपरी चिंचवडची आहे, सो एखादा इव्हेंट असेल तर नक्की सांगेन. येस, मी म्हणजे मी खरं तर पुण्यातच राहते, सो असं काही पिंपरी चिंचवडला विशेष काम निघालं तर आपण भेटूया. हाय योगिता. योगिता पण ऑनलाईन आहे. पिया म्हणते तुझा जसा रोल आहे सिरियल मध्ये सेम माझी जाऊ आहे, त्यामुळे मी पाहते सिरियल. ऑल द बेस्ट पिया. आणि म्हणजे मला असं म्हणायचं की आता राजश्रीची बाजू सगळ्यांना कळली असो, तुझ्या जाऊबाईची पण अशी काहीतरी बाजू असेल तर ती समजून घेण्याचा प्रयत्न कर. कदाचित तुमच्यातले जे काही इश्यूज असतील ते सॉल्व्ह होतील. मैरा विचारतो तू पुण्यात राहतेस का? हो रे मैरा, मी पुण्यात राहते. का रे? रोहित म्हणतोय सुगरण वहिनी आमच्या. हा रोहित म्हणजे आमच्याच सोसायटी मध्ये राहतो पुण्यात, आणि आम्ही क्वारंटाईन पिरियड आणि लॉकडाऊनचा पिरियड कल्ला केलाय. सो मी काही खायला केलं की बिचारायला खावं लागायचं, आणि तो पण खूप उत्तम स्वयंपाक करतो, त्यामुळे आमची मजा असायची. तर तो मला सुगरण म्हणतोय. थँक्स. रोहन म्हणतोय तुझी गीताची भूमिका मस्त झाली. थँक्यू. थँक्यू रोहन. गण कांबळे, गंगा कांबळे विचारतात तुम्ही कुठच्या आहात? मी मूळची सातारची आहे, पण मी पुण्यात राहते आणि आता सध्या शूट साठी म्हणून सांगलीत आहे. वेदांक विचारतोय आता स्वयंपाक मध्ये काय काय शिकला? स्वयंपाकात म्हणजे मुख्य म्हणजे पोळी, गोल पोळी आणि छान भाजलेली पोळी, आणि बेसिक स्वयंपाक. अशा फार वेगळ्या डिश नाही शिकले मी. तेजस बरोबर विचारते मी भाऊ आहे का तुझा? नाही रे, तू हितचिंतक आहेस माझा. मैरा म्हणतोय मला दिसली नाहीयेस ग पुण्यात. खरंच मी पुण्याला इतकी मिस करते. खरं तर म्हणजे लॉकडाऊन नंतर सांगलीत आल्यानंतर परत पुण्याला गेलेच नाहीये, इथेच आहे. तर खरं तर मी खूप मिस करते पुण्याला, आणि मी पुण्याला आल्यावर आपण भेटूच मैऱ्या. के जे म्हणतायत की हाय बाप माणूस मधली गीताला खूप मिस करते. हो खरंच, मी पण खूप मिस करते त्या सिरियलला. खरं तर खूप लवकर संपली, 8-9 महिन्यातच मला वाटतंय ती वाइंड अप झाली. पण खरंच मी त्या टीमला आणि त्या सेटला, तिथल्या ठाण्यातल्या माझ्या घराला, सगळ्यांना खूप मिस करते. नवीन रोल मध्ये पाहायला आवडेल, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. येस, मला सुद्धा अजून नवीन नवीन रोल करायला आवडतील, वेगवेगळ्या भूमिका साकारायला आवडतील, आणि आय प्रॉमिस मी तुमच्यासमोर याही पेक्षा वेगवेगळ्या भूमिका घेऊन येईन. दीपिका म्हणतेय तू खूप सुंदर दिसतेस, मला खूप छान वाटतेस. खूप छान वाटतेस. थँक्यू. माझी आजी बोलते तुझ्या भूमिकेसाठी खूप प्रेम. थँक्यू. थँक्यू आजी. असंच प्रेम करत राहा आणि तुमचे आशीर्वाद सतत माझ्या बरोबर असू देत. तुम्ही सेटवर आहात का? नाही, मी आता सेटवर नाही, आज मला सुट्टी आहे, त्यामुळे मी घरीच आहे, आणि बाकीच्यांचं शूट आहे त्यामुळे सगळे सेटवर काम करतात. सानिका म्हणते नवीन दादासाहेब छान आहेत. थँक्यू. थँक्यू सानिका. मी तुझा निरोप नक्की त्याच्यापर्यंत पोहोचवेन. त्याचं नाव आहे शैलेश कोरडे, आणि ज्यावेळी आम्ही पुढचं लाईव्ह प्लॅन करतोय मी, मणिराज आणि शिवानी, तेव्हा तोही आपल्याला जॉईन होणार आहे. सो त्याच्यासाठीही प्रश्न तयार ठेवा. राम म्हणतोय आय एम बिग फॅन ऑफ यू. थँक्यू. रुत मस्तानी म्हणतात की राजश्रीची भूमिका छान वठवली आहेस, सातारचं नाव मोठं करत आहेस. अरे थँक्यू सो मच. खूप छान पावती माझ्यासाठी, आणि तुम्ही सातारचे आहात, तर म्हणजे थँक्यू सो मच. दादासाहेब कुठे आहेत ते पण बिचारे आज शूट करतात, आज मला एकटीलाच सुट्टी आहे. शार्प के म्हणते तू खूप गोड दिसतेस. थँक्यू. थँक्यू सो मच. आता हे असे सगळ्या कमेंट्स येत राहतील आणि आपण बोलूच या. तुम्ही जो प्रश्न विचाराल त्याची मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. पण आपण एक काम करूया, तुम्ही मला इथे लाईव्ह रिक्वेस्ट पाठवा आणि आपण तशा लाईव्ह गप्पा मारूया. म्हणजे फक्त मीच बडबड करते तर तसं नको व्हायला. मी तुम्हाला जॉईन करून घेईन आणि आपण तशा गप्पा मारूया. सो पटपट पटपट लाईव्ह रिक्वेस्ट पाठवायला सुरुवात करा. मला इथे दिसत आहेत काही रिक्वेस्ट, पण अजून काही रिक्वेस्ट आल्या की आपण सुरुवात करू.
ओके. रंगा काकांनी मला खालावलं आहे. रंगा काकांनी मला खालवलं आहे. मला नाही कळलं, सॉरी. आधीचे दादासाहेब का बदलले, इंगळे प्रतीक्षा विचारतात. आधी अजय पुरकर काम करायचे दादासाहेबांचं, पण लॉकडाऊन नंतर त्यांचा एक सिंगिंग शो सुरू झाला, त्याच्यानंतर अजून एक ते सिरियल करतायत, त्यामुळे त्यांना सतत मुंबई सांगली हे करणं जमणार नव्हतं. आणि इथे खूप प्रॅक्टिकल रिझन आहे, कारण इथे क्वारंटाईन व्हावं लागायचं सांगलीमध्ये. सो अशा अनेक कारणांमुळे त्यांना नाही जमलं. आर जे राईट्स म्हणतात सगळ्यात जास्त मेहनतीचं काम आहे तुझं. खरं तर सगळ्यांचंच, आमच्या म्हणजे सेटवरचे जे असतात त्या सगळ्यांचंच खूपच मेहनतीचं काम आहे. आम्ही 12-12, 13-13 तास सलग काम करत असतो, आणि फक्त आम्ही म्हणजे खरं तर स्क्रीनवर दिसताना कलाकार दिसतात, आर्टिस्ट दिसतात, पण त्याच्या मागची टीम कधी कोणाला दिसत नाही. तर मला त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल की आमचे दिग्दर्शक, आमचे लेखक, आमचे प्रोडक्शन मधले सगळे लोक, लाईटची टीम, कॅमेराची टीम, सेटिंग टीम, आर्ट टीम, मेकअप टीम, हेअर टीम, कॉस्ट्युम टीम, हे सगळे सतत आमच्या बरोबर असतात. आमचे स्पॉट दादा सतत 24 तास नाही, म्हणजे जेवढे केवढे आम्ही सेटवर असतो 13-14 तास, ते सतत आमच्या बरोबर असतात, तर त्यांचीही जास्त मेहनत आहे. शिवकन्या म्हणते की तुझा स्वभाव खूप छान आहे. थँक्यू. मराठी बॉईज गर्ल्स असं विचारतात, तुम्हाला कॅट्स आवडतात का? हो, मला खूप आवडतात, आणि माझ्याकडे आहे स्मोकी नावाचं. आरती, हाय आरती. हा, सिरेशा रवींद्रनाथ विचारतायत की युअर फेवरेट सीन टिल नाव. हा, आता खरं तर म्हणजे मी दोन्ही दृष्टीने सांगते, ऍक्टिंगच्या दृष्टीने पण आणि टेक्निकली पण. टेक्निकली सांगायचं झालं तर एक सीन होता की संजू मला धडकते आणि माझ्याकडनं सेंटची बाटली फुटते, आणि त्याच्यानंतर पुढे ड्रामा होतो तो. तर मला आठवतंय, म्हणजे आम्ही अजूनही त्या सीनची आठवण काढतो, की असा सीन होता की मी पायऱ्यांवरनं खाली येते, संजू येते, ती धडकते, माझ्या हातात सेंटची बाटली असते आणि ती उडते, ती खाली पडते आणि ती फुटते, आणि त्याच्यावरनं मी तिच्यावर चिडचिड करते. तर त्या सीन साठी आम्ही जवळपास 20 ते 25 रिटेक घेतले होते, कारण ती बाटली काही फुटत नव्हती, आणि आम्ही एक फरशी ठेवली होती खाली, जेणेकरून ती बाटली उडून त्या फरशीवर पडेल आणि ती फुटेल. तर मास्टर आमचा लागला होता. तर खरंच म्हणजे 20 ते 25 टेक त्या गोष्टीसाठी लागले. शेवटी ती बाटली फुटलीच नाही, म्हणून मग फक्त ती बाटली उडते याचा मास्टर घेतला आणि डायरेक्ट त्या फरशीचा क्लोज घेतला, जेणेकरून ती बाटली आम्ही पाडू आणि ती फुटेल. एवढं करूनही ती बाटली फुटतच नव्हती. शेवटी आम्ही ती इतकी आपटली त्या फरशीवर, तर ती फरशी फुटली, पण सेंटची बाटली अजिबात फुटली नाही. तर त्या सीन साठी आमचा खूप वेळ गेला होता, आणि ते म्हणजे खरं तर लिहून येतं, ते एक्झिक्यूट करणं खूप अवघड असतं. तर तो सीन माझ्या कायम लक्षात राहील की त्या सीन साठी आमचे 25 वगैरे रिटेक झाले होते. सो तो सीन, आणि तो छान झाला, नंतर एक्झिक्यूट छान झाला, दिसताना छान दिसला. आणि दुसरं म्हणजे आता जो रिसेंट सीन झाला की राजश्री स्वतःची बाजू मांडते, जेव्हा दादासाहेब सापडत नसतात आणि आईसाहेब म्हणते की तुम्हाला काही लाज आहे की नाही, तुमचा नवरा सापडत नाहीये वगैरे, आणि त्यानंतर ती स्वतःची बाजू मांडते की म्हणजे तुम्ही मला सतत शिव्या घालत असता, पण माझी काही मनस्थिती असेल याचा विचार करता का वगैरे. तर तो सीन करताना मला जाम मजा आली होती. सो हे 2 सीन. सगळे हसतायत, थँक्यू. तुझे चिडचिड करण्याचे एक्सप्रेशन खूप छान आहेत. थँक्यू. श्रू म्हणते रिप्लाय दे ना ताई, आय एम बिग फॅन ऑफ यू. प्लीज, म्हणजे मी मेसेजेस वाचते पण मला रिप्लाय द्यायला नाही जमत. सो हाय श्रुती. तुसी मृणाल विचारते की हॅलो ताई, तू सातारची आहेस ना? येस, मी सातारची आहे. ओके, सो आपल्याला रिक्वेस्ट आल्यात, त्यातल्या आपण कोणाला तरी लाईव्ह बोलवूया. येस, ओके, रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे, सो बघूया ती येते का.
तोपर्यंत आपण आपलं सुरू ठेवूया. रिअलिस्टिक ड्रामा आहे तुझा. हाय हॅलो. हाय सानिका. हाय, हॅलो. कशी आहेस? नाईस नाईस. तुझं काम खूप 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 आवडलं. रिसेंट आताच्या you. एपिसोड्स मध्ये तर काटा अंगावर आला होता. तुझी चिडचिड आणि तुझी एक बाजू ऐकायला म्हणजे मी त्याच्यासाठी तुला Exactly. मेसेज पण केला होता. तू रिप्लाय केला Okay. होतास मला त्याच्यासाठी Oh. की प्रचंड Okay. आवडलं. म्हणजे तुझं काम Thank you. आतापर्यंतच्या परफॉर्मन्स मधला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. मी बनमस्का Thank you. मी आता बघितलीये. ओके. मी बनमस्का बघितली आहे. तुझी गीताचा रोल मला तुझा आवडलेला होता. हा तर मस्तच आहे. म्हणजे दिस विल बी लाईफ टाईम मेमोरेबल रोल ऑफ युअर्स. Yes. नक्कीच नक्कीच. Thank you. Thank मी you. तुला असं विचारेन की अदर दॅन युअर सीन्स तुला बाकीच्या ऍक्टर्सचे म्हणजे शुभांगी मॅडम आहेत किंवा शिवानी आहे, मणिराज आहे, त्यांचे कुठले परफॉर्मन्स की असे वाटले की ते खूपच छान झाले होते किंवा म्हणजे आता म्हणजे आम्हाला बघायला मिळाले नसतील पण मे बी की ते सीन्स रिअली खूप छान झालेत अँड दे आर वन ऑफ देअर बेस्ट परफॉर्मन्सेस. शुभांगी ताईबद्दल मला हे सांगायला आवडेल की म्हणजे तिचा सीन असला की सगळेजण म्हणजे सेटवर असे अलर्ट असतात तिचा परफॉर्मन्स बघण्यासाठी म्हणून. तर तिचे सगळेच सीन खरं तर बघण्यासारखे असतात. पण तिचा एक सीन होता की संजू सगळ्यांसमोर म्हणजे त्यांच्या मैत्रिणी आलेल्या असतात आई साहेबांच्या आणि त्यांच्यासमोर फरशी पुसायला त्यांच्या रूम मध्ये जाते. तर तो सीन मला स्पेशली खूप आवडला होता कारण त्यामध्ये तिला दोन एक्सप्रेशन एकत्र देते होते की मैत्रिणींनाही सांभाळायचे प्लस संजूला थांबवायचे सगळं करण्यापासून. तर तो सीन मला खूप आवडला होता. आणि शिवानीचे जे सीन्स असतात मणी बरोबरचे जे सीन असतात म्हणजे संजू आणि रणजितचे जे सीन्स असतात तर त्यामध्ये मला असं वाटतं की ती खूप कम्फर्टेबल असते आणि मुळात तिला काय म्हणतात त्याला असं खूप खेळायला मिळतं त्या सीन्स मध्ये कारण तिला कोणाची भीती नसते तेव्हा आजूबाजूला म्हणजे त्या कॅरेक्टरला. त्यामुळे त्या दोघांचे सीन ते खूप छान होतात म्हणजे दोघंही ते कम्फर्टेबल असतात दोघांबरोबर त्यामुळे त्या दोघांचे सीन्स खूप छान असतात म्हणजे प्रत्येकच सीन त्या दोघांचा खूप छान होतो. हो हो. नाही खरंच काम तर आउटस्टँडिंग आहेतच. म्हणजे काही तुमचे फॅन क्लब्स वगैरे आहेत त्याच्यावर येतात की पंजाबराव खूप इरिटेटिंग आहेत वगैरे पण ते तसे नाही आहेत तर मग मजा नाही. कामाची पावती आहे म्हणजे खरं तर कामाची म्हणजे पावती तर त्यांच्याबद्दल रागच वाटला पाहिजे आणि ते इरिटेटेडच वाटले पाहिजेत सतत. नाही आणि ते नसतील तर मग मेन काय म्हणतात नमक आहे ते सॉल्ट आहे सिरियलचं. पण तुझी बाजू खूप म्हणजे प्रचंड आवडली या खेपेला. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही. खूपच छान. म्हणजे इतके दिवस असं वाटायचं की काय ही सारखी मध्ये मध्ये करते, काय ही त्रास देते उगीच बिचारीला. पण आता असं वाटलं की नाही अरे शी ऑल्सो हॅज अ व्हॅलिड पॉइंट फॉर हरसेल्फ. त्यामुळे खूप बरं वाटलं. ते आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं ते पोहोचतंय याचा जास्त आनंद होतोय. पण मला अजून एक विचारायचं होतं की आता तू म्हणजे दादासाहेबांबरोबर एकच वेळ जेवणार आहेस किंवा साधना करशील असं दिसतंय तर आर यू ऑल्सो गोइंग टू त्या साधनेच्या ट्रॅकला वगैरे मग तू पण असं नर्मदे नाही तुम्ही जर तो सीन बघितला असेल की ते मला मोबाईल गिफ्ट करतात त्याच्यानंतर मीच तो प्लॅन करते की म्हणजे आई साहेबांच्या मागं करण्यापेक्षा किंवा बाकीच्यांचं लक्ष वेधून घेण्यापेक्षा तिला असं वाटतं की आपल्या नवऱ्यालाच जर आपण आपल्या बाजूने केलं तर जास्त सोपं जाईल तिला घरात राहणं आणि तिला जे हवंय ते मिळेल. तो ती त्याला आपल्या बाजूने करायचा प्रयत्न करतेय आणि तो सतत चिडचिड करतोय सध्या तर ती जरा त्याचा कलानं घ्यायचा प्रयत्न करतेय. तो आता बघूया पुढे काय होतंय. दादासाहेब खरंच तिच्या बाजूने येत आहेत का आणखी त्यातनं काहीतरी वेगळंच होतंय. तर ते बघूया ते कळेल लवकरात लवकर. बट वी आर लव्हिंग द ट्रॅक आणि ते छान चाललंय. खूप शुभेच्छा. नवीन कलाकार इंट्रोड्यूस झाले त्याच्यामध्ये. त्यामुळे आय थिंक पोटडी एंटरटेनमेंट दे ऑलवेज डू दॅट. म्हणजे दिलदोस्ती दुनियादारी असो हे यांची खरंच वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे सिनियर ऍक्टर्स पेक्षा किंवा जे ओळखीचे चेहरे असतात त्याच्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना ते जास्त प्रेफर करतात. नवीन टॅलेंटला जास्त वेलकम करतात
तर त्यांची खासियत आहेच आहे की ते नवनवीन चेहऱ्यांना सतत चान्स देत असतात. त्यामुळे आमच्याही ओळखी होतात, वेगवेगळ्या ग्रुपची आम्ही इंट्रोड्यूस होतो, तर आम्हाला ते फायद्याचं असतं. नाही तो नाही तुमच्याबद्दल आम्हाला सांगा, तुम्ही कुठले आहात आणि मी तुमच्या मी आवडीनिवडी आणि ऍक्च्युली मी बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईचीच आहे, पण माझं ओ साताराचं सासर आहे खटाव. ओ येस येस. ओके ओके ओके. आणि बेसिकली मला कोल्हापुरी भाषा, त्याचा लहेजा जो आहे तो खूप आवडतो. आणि येस. दॅट वॉज द फर्स्ट रिझन मी बाप माणूस बघायला घेतली सिरियल, कारण हा त्याच्यामध्ये येस, आणि ती मग नंतर ते कोल्हापूरची स्टोरी होती. करेक्ट. ते आवडायला लागलं. राजा राणीची जोडी सुद्धा म्हटलं नवीन कलाकार आहेत बघूया. आणि बेसिकली मी हा. शुभांगी मॅमचे बरेच नाटक वगैरे बघितले होते, त्यामुळे मला असं वाटलं की नाही आपण बघूया, काहीतरी वेगळं आहे. आणि आय स्टार्टेड. येस. आणि आता तर म्हणजे मला ऑफिसमुळे घरी 7 वाजता बघायला मिळत नाही, मग वूटवर आम्ही ओके. बघतो ते ते अरे लॉकडाऊन. ग्रेट. हो, सो स्वीट. रेग्युलरली म्हणजे ऑन द वे टू ऑफिस माझं एपिसोड बघून होतो. आणि ओ म्हणजे ग्रेट ग्रेट. एक्साइटमेंट असते, नवीन काय होणार आहे, नवीन काय होणार आहे ह्याची. आम्ही तर येस. लॉकडाऊन मध्ये थँक्यू. फुल सगळे एपिसोड 2-2, 3-3 वेळा परत बघून काढले. बघितले. म्हणजे अरे अरे आम्हाला अरे. सुद्धा जाणवलं काही एक्सप्रेशन्स मध्ये काहीतरी असं सुटलं गेलं वगैरे, पण म्हटलं ठीक आहे, चालतंय, हा बाकीच्यांची हा. एवढी कामं चालली आहेत ना, होऊन जाऊन. कधीतरी म्हणजे सगळा होतं ना अभ्यास असं. झालाय तुमचा सिरियलचा. हा नाही, असं कधीतरी होऊ शकतं ना, थोडस हो असं हो हो ब्लँक हो. व्हायला होतं, किंवा काहीतरी आवाज येतो तर हा. तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता, तर ते कॅप्चर होतं. तर दॅट इज लाईक ह्युमन एरर म्हणता येईल असं. पण मला हा हा. आवडते ही सिरियल. एक रिक्वेस्ट आहे अरे. तुम्हाला, नेक्स्ट टाइम तुम्ही लाईव्ह याल तर तुम्ही गार्गीताईंना पण घ्या. वी वुड लव्ह, कारण त्या आय डोंट थिंक सो त्या सोशली तेवढ्या कनेक्टेड आहेत नाहीयेत, हो हो पण हो हो. आणि त्यांना आम्ही सगळ्याच टीमला एकदा लाईव्ह आणायचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा सगळ्यांना सुट्टी असेल, आम्ही ऑफ घेऊ, त्यावेळी आम्ही सगळी टीम एकत्र येऊ, तेव्हा तुम्हाला त्यांना नक्कीच भेटायला मिळेल. चालेल, नक्की नक्की. इट वॉज रिअली येस. प्लेजर टॉकिंग थँक्यू टू सो यू. मच. माझं फर्स्ट लाईव्ह आहे येस, असं सेम हिअर. कोणाशीच, हो. म्हणजे ऍक्टरशी ओ. वगैरे. हो, तर मग त्यामुळे मला तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे? माझं कसं तर वाटलं छानच तुम्हाला? आहे. आणि पहिलाच तू मला कॉल लावला. रादर आतापर्यंत बरेच मी येस. म्हणजे शशांक केतकर बरोबर हां. वगैरे लाईव्ह गेले, त्याचे तो ओके. फ्रेंड पण आहे माझा. पण अच्छा. दरवेळेलाच आपली कमेंट वाचलीच जाते असं होत नाही ना, बरं भरभर जाते स्क्रोल. असं काही नाही. हो आणि हो. आज तर माझ्या हो ऑलमोस्ट हो. सगळ्याच कमेंट्स तू कन्सिडर केल्यास, आणि लाईव्ह पण. संडे बन गया आज. येस. येस. त्यामुळे थँक यू थँक्यू सो सो मच मच. फॉर जॉईनिंग अस. येस. थँक्यू परत वाचून. भेटू आपण असंच पुढच्या लाईव्ह नक्की मध्ये, आणि आम्ही नक्की छान काहीतरी प्लॅन करतोय, तर नक्की त्यालाही छान रिस्पॉन्स दे आणि आपण परत भेटूया. ओके. नक्की. थँक्यू येस. सो मच. या, बाय बाय. बाय 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 बाय. ओके. सो या होत्या सानिका, आणि खूप छान गप्पा मारल्या. त्यांचे प्रश्न पण खूप छान होते आणि मला उत्तर द्यायला खूप मजा आली. आणि मला हे छान वाटतंय की राजश्रीची बाजू आता कळतीये, आणि जे लेखकाला मांडायचं होतं, दिग्दर्शकाला सांगायचं होतं, मला ऍक्टर म्हणून सांगायचं होतं, तुमच्यापर्यंत पोहोचतंय. सो मला खूप छान वाटतंय. हाय प्रीतम, हाय पार्थ, हाय प्रतीक्षा. सॉरी, प्रश्न मिस झाले असतील त्यांच्याशी बोलताना, परत विचारू शकता तुम्ही. शूट कुठे चालू आहे असं मस्तानी विचारतेय. तर शूट आमचं सो आपण पुढच्या कोणाला तरी ऍड करूया लाईव्ह मध्ये. ओके, इथे इंटरेस्टिंग नेम आहे पोपाय म्हणून, आपण त्याला ऍड करूया. हाय संध्या, हाय शैलेश, या चहा प्यायला. खरंच मला आता खूप गरज आहे चहाची. सिरियसली. हाय सिद्धी. मणिराज आणि शिवानीचं बॉन्ड तुझ्याशी कसं आहे? तुम्ही आमचा मागचं लाईव्ह बघा, जे शिवानीच्या अकाउंटवर असेल, आणि मग तुम्हाला कळेल की आमचा बॉन्ड कसा आहे. प्रीतम म्हणतो नेट स्लो आहे का? नाही, म्हणजे मला तरी आता काही प्रॉब्लेम नाही आलाय. जे काही हे काय म्हणतात त्याला, ब्लर होतोय का व्हिडिओ, का बफर होतोय, आय डोंट नो.
हाय साक्षी. आपलं व्हेज नॉन व्हेज आवडतो. मी व्हेजिटेरियन आहे. व्हेजिटेरियन आहे म्हणजे अंड खाते मी. अशी मधलीच काहीतरी मी व्हेजिटेरियन आहे. आणि बाकी नॉन म्हणजे हे नाही खात. चिकन, मटन, फिश हे नाही खात. हाय शिवानी. शिवानी म्हणते खूप मोठी फॅन आहे तुमची. थँक्स शिवानी. ओके. सो आता पोपाय म्हणून एक इन्स्टा हँडल होतं, तर तो काही आपल्याला जॉईन होत नाहीये. सो आपण पुढच्या प्रीतम मिरजकर म्हणून आहेत, त्यांना बघूया आपण ते आहेत का ऑनलाईन. केतन म्हणतोय तुमचा रोल खूप आवडतो. थँक्यू. थँक्यू केतन. आम्ही म्हणतो एगिटेरियन. हा म्हणू शकतो आपण. नमस्कार. हाय. नमस्कार. तुमचं काम आम्हाला खूप आवडतं. थँक्यू. एक प्रॉब्लेम होतोय. तू इयरफोन्स घालू शकशील का? हा, एक मिनिट बघा. वेज रॉक्स. तुला तुझ्या पुढच्या कामासाठी आवाज येतोय? तुझा आवाज येतोय, पण प्रॉब्लेम तुझ्या फोनला परत आवाज गायब होतोय. त्यामुळे तुझं इयरफोन्स घातले सॉल्व्ह होईल. आता येतोय नीट? इको येत होता, 2 लाईव्ह होतो. तुझा आवाज येतोय. माझा परत मलाच येतोय. आता एक मिनिट बोल ना. पप्पा आहेत आमचे. तुमच्या हाय. इतका चाहता आहे. संध्याकाळी 7 कधी वाजता तुम्ही वाट बघत असतो. आणि मला थँक्यू. तुम्हालाच फक्त का सिरियल आवडती ते मला माहिती आहे. त्याचं कारण इतकं संस्कार आणि किती ते आदरतेनं बोलणं, ते लेखकांचे डायलॉग प्रतिमाने तुम्हाला भेटण्यासाठी इतकं म्हणजे योगायोग आला. आणि मी बनीराज आणि शिवानी तुमच्या लाईव्ह शूटिंग मिरजेत चालू आहे. मला वाटतं पटवर्धनचा बंगला आहे. इथे येऊन मी स्वतः एक दिवस भेटून गेलो. तेव्हापासून इतकं प्रेमात पडलेलं आहे खूप. आणि आज तुमच्या माझ्या मुलानं तुम्हाला लाईव्ह चालू म्हणून सांगितलं आणि इतकं छान वाटलं. खूप सिरियल आणि खूपच चांगली राहणार तुमची. थँक्यू काका. हॅलो. नमस्कार काकू. नमस्कार. खूप आवडीने बघतात सिरियल. ऑफिस Thank you. आले की 10 मिनिटं कमी असतानाच टीव्ही चालू असतो. मी म्हटलं कधीच टीव्ही बघत नाही, एवढं काय बघतात. तुमचं काम खूप छान आहे. मी बाप माणूस सिरियल बघत होते. त्याच्यात खूप वेगळं आणि ह्याच्यात खूप वेगळं आहे. म्हणजे असा राग येतो कधी कधी. नाही, राग यायलाच पाहिजे. हा, असं काम केलंय. छान वाटलंय. सांगलीत कुठे राहिलाय? आता मी सांगू शकत नाही. आपण पर्सनली भेटलो की आपण बोलूया. ओके. भेटूया. थँक्यू सो मच. असं प्रेम करत. चला. हा, बाय बाय. छान वाटतं असं मोठ्यांकडनं आशीर्वाद मिळाले की. आणि आपण तर बघतोच सिरियल सगळे, पण जे काका काकू वगैरे या एजचे जे असतात त्यांच्याकडनं आशीर्वाद मिळाले आणि ते जेव्हा ऑफिस मधनं घाई करतात यायची की 7 वाजल्यात मला घरी पोहोचायचंय वगैरे, हे ऐकून खूप छान वाटतं. आणि परत काम करायची उमेद येते की या लोकांसाठी तरी आपल्याला काम करायचंय. म्हणजे कितीही दमलं, कितीही काय म्हणतात त्याला स्ट्रेसफुल काहीतरी सुरू असलं, कितीही टेन्शन असलं, तरी सुद्धा या लोकांसाठी काम करायचं असं एक डोक्यात येतं आणि छान एनर्जी मिळते त्यासाठी. हा, आता बरं झालं. इथे बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत. जेव्हा मी तुम्हाला लाईव्ह ऍड करेन ना, तेव्हा मेक शुअर की तुम्ही इयरफोन्स घातलेले असले पाहिजेत. कारण काय होतंय, तुमच्या फोन मधनं परत आवाज येतोय आणि आवाज माझा डबल होतोय. सो जेव्हा मी तुम्हाला ऍड करेन तेव्हा इयरफोन्स घाला. श्रुती माने, लव्ह फ्रॉम कर्नाटका. अरे थँक्यू सो मच. हाय अनुराग. हाय पूजा. हाय पूजा. सो बघूया अजून कोणी लाईव्ह रिक्वेस्ट पाठवलीये.
प्रियांका दुबे. प्रियांका दुबेला मी आता ऍक्सेप्ट केली त्याची रिक्वेस्ट. सो बघू ती ऑनलाईन असेल तर ती आपल्याला जॉईन होईल. हाय. हाय. आम्ही रोज डेली तुमची सिरियल पाहतो. थँक्यू प्रियांका. माझे मिस्टर सो काय करतेस तू? माझं MSc झालेलं आहे. मी सध्या घरीच असते आता करोनामुळे. अरे ग्रेट आणि ग्रेट. कुठली आहेस आणि तू? मी संगमनेर, नाशिक अच्छा. नियर बाय. नाशिक. माझे मिस्टर पण पाहत नाही सिरियल, पण ते माझ्यामुळे पण डेली पाहता आता. अरे थँक्यू. तुमची ऍक्टिंग एकदम परफेक्ट आहे. म्हणजे काही चुका नाही त्यामध्ये, एकदम परफेक्ट. चुका काढू Thank शकत you. नाही आपण. Daily थँक्यू. असंच प्रेम करत राहा. मिस जर झाली तरी मग उठवर वगैरे पाहून घेतो आम्ही मालिका. अरे थँक्यू. भेटून बाकी आनंद तू वाटला. कशी आहेस? मी मस्त. येस. तू आहे. जॉब करतेस? नाही करत होते, मी गोव्याला होते आधी. आता सध्या आम्ही अरे shifting great. केलं. गोव्याला मडगाव मध्ये राहत होते. आता बर. शिफ्टिंग केलं आम्ही आताच. बर. अरे गोवा म्हणजे माझं म्हणजे काय म्हणतात प्रेम आहे गोवा. 1 इयर होते मी गोव्यामध्ये होते 1 इयर. फिरून झालं मस्त. बर. मग क्या इकडं बात आलो. बर. बाकी तुझ्याबद्दल सांग, तुझ्या आवडीनिवडी सांग आम्हाला. तुला काही शेअर करावंसं वाटत असेल स्पेशल तर ते सांग. आता माझे मिस्टर फोटोग्राफी करता. ओके. आम्हाला फोटोशूटचं खूप आवड आहे. आम्ही गोव्यामध्ये पण फोटो काढायचो खूप. आता इकडे क्या आलो बात तरी आहे. खूप फोटोग्राफी करतो. त्यांना खूप आवडते. मला पण आवडत नव्हतं आधी, पण त्यांच्यामुळे मला पण खूप आवड निर्माण झाली आता. अरे ग्रेट. फोटो काढायला खूप आवडतं आम्हाला. अरे आपण पण फोटोशूट करू शकतो. त्यांना सांग आपण काहीतरी छान प्लॅन करून फोटोशूट करूया. वाव, कधी? त्यांना पण खूप बघूया आवडते. करूया. मी येस काहीतरी प्लॅन करू आपण. मेसेज करते. तुम्ही त्यांचे हा. फोटो, खूप सुंदर फोटो आहे त्यांचे. ते जॉब करतात चालेल. ऍक्च्युली फार्मामध्ये, पण त्यांना आवड आहे हॉबी म्हणून. बरं. आणि त्यांचं क्रिस ॲब्स्ट्रॅक्ट फोटोग्राफी म्हणून इंस्टावर पेज हो आहे. बर. ठीक आहे. तुम्ही मला मेसेज करून ठेवा. मी मेसेज नक्की वाचेन. हो ठीक ओके. आहे, आपण प्लॅन करू मग नक्की. करूया प्लॅन. नक्की. नक्की. ओके. मी मेसेज चल करते तुम्हाला. थँक्यू सो मच कनेक्ट. येस थँक्यू सो Bye. मच आमच्याशी कनेक्ट झालीस तू. आपण परत भेटूया आणि बोलूया. ओके. बाय. थँक्यू. सो प्रियांका दुबे गोव्याला होती ती 1 वर्ष. इथेच माझं तिच्याबद्दलचं प्रेम वाढलं. आणि आता ती नाशिकला असते. सो आता पुढची रिक्वेस्ट श्रुती माने. जरा नाव सेम असल्यामुळे थोडं एक. तुमची ऍक्टिंग एकदम भारी आहे. डोक्यात जाणारी राग येतो बघून. थँक्यू. Hello. हाय श्रुती. Hello, Hi. ma'am. How are you? हाय. अरे मी मस्त आहे. आम्ही तुमचा डेली नमस्कार काकू. मी इयरफोन घेतले 1 सेकंड. हा. हा आपण त्यांनी नमस्कार काकू. नमस्कार. तुमचा लय छान आहे. थँक्यू काकू. थँक्यू. कसा आहात तुम्ही? अरे मी मस्त आहे. तू कशी आहेस सांग? मी पण बरी आहे. तू कुठची आहेस मूळची? आम्ही कर्नाटक. ओ ग्रेट. मम्मी इज आणि फ्रॉम आता कुठे महाराष्ट्र ऍक्च्युली. ओके. मम्मीला ओके. महाराष्ट्रापासून कर्नाटकामध्ये दिलंय. ओके. सो सो आता आमचं तुम्ही मराठी. कर्नाटकमध्ये आहात. हो. ग्रेट. थँक्यू. मला खूप छान वाटलं तुम्ही कर्नाटकमध्ये राहत असूनही. आणि तू आता म्हणालीस मराठी म्हणजे मराठी कळतं हा मराठी आणि बोलता घर- येतं. हा, मी घर- सांगलीचे आम्ही मूळचे. अरे ग्रेट.
आता आम्ही सांगलीतच शूट करतोय, सांगलीतच राहतोय. हा सो आमचं पूर्ण सांगली सगळं बघून झालंय. आय टेक अ छान स्क्रीनशॉट आहे आणि 1 खूप minute. आवडलंय आम्हाला सांगली. येस, शुअर. 1 second. One second, one second, one second. ओके. Thank डन. you. Yes, done. Oh my God, I'm तू so काय करतेस श्रुती? crazy. I'm आता माझं second PU complete झालेला आहे. ओके. So first year degree. अरे. आणि कशात म्हणजे कुठल्या फील्ड मध्येस तू आणि मी कुठल्या सायन्स साईडला आहेस? फील्ड मधनं ओके. BBA ला चालले आता. ग्रेट, ऑल द बेस्ट तुला. Thank you so much. Means a lot. Yes, तुमचं yes. कॅरेक्टर आम्हाला आणि फार काळजी आवडतं. घ्या तुम्ही. थँक्यू, हो. थँक्यू. थँक्यू सो मच. काळजी घ्या तुम्ही. हा तुम्ही आणि पण. आता सध्या कर्नाटकमध्ये काय परिस्थिती आहे? कोविड वगैरे सगळं नाही थोडं कमी आहे इकडं. कमी आहे ना तिकडे? हा. तेच कारण बातम्यांमध्ये वगैरे फार ऐकायला नाही मिळत. हा. So, महाराष्ट्र काळजी घ्या नंतर तुम्ही. सेकंड कर्नाटकाच हायेस्ट आहे. हो. अरे रे हा रे. कोविड सिच्युएशन. ओके ओके. तुम्ही काळजी घ्या. सेफ हो राहा. दीदी. ओके. आणि ऑल द बेस्ट होते तुला. थँक्यू हा. सो आणि मच काकू मॅम. थँक्यू. असंच हा. आम्हाला फॉलो करा. छान सिरियल बघत राहा आणि आम्हाला सांगा एपिसोड कसे होतात. हा. श्रुती हो मेसेज दीदी. करेल मला. येस दीदी. ऑफ ओके. कोर्स आय विल. थँक्यू सो मच येस. फॉर शोईंग. आय मीन मला आता आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्लेन. लिटरली नो हॅपी. प्रॉब्लेम. नो तुम्हाला थँक्यू प्रॉब्लेम. पण सो ऑल द शुभेच्छा बेस्ट तुमच्या तुला. पुढच्या करिअर साठी. थँक्यू काकू. थँक्यू. थँक्यू. चला बाय बाय. तू बाय बाय कनेक्ट दीदी. राहाच. आपण हो बाकीच्यांशी पण दीदी. गप्पा मारूया. येस ओके? दीदी. येस येस. या. थँक्यू बाय सो बाय. मच. बाय बाय दीदी. टेक केअर. येस. बाय. सो ही होती श्रुती माने, कर्नाटकची आहे आणि कर्नाटकमधनं ती सिरियल बघते. तिची आई सिरियल बघते. सो फक्त महाराष्ट्रापुरतं ही सिरियल नाहीये. तर मला इवन जे देशाबाहेरूनही मेसेजेस येतात आपल्या मराठी लोकांचे की आम्ही वूटवर वगैरे सिरियल बघतो. तर छान वाटतं असं. हाय हाय अमित, हाय हेमांगी, हाय पल्लवी. अं, अरे कोणी इथे कलाकार आहे का नाही आर्टिस्ट? गाणं म्हणणारं, डान्स करणारं, कविता करणारं, चित्र काढणारं, असं कोणी असेल तर तेही जॉईन होऊ शकतात. आपण छान गाणी म्हणूया. जर कविता असेल एखादी तर कविताही तुम्ही ऐकू शकता मला. सो असं कोणी असेल तर सांगा, आपण जॉईन करून घेऊया. पल्लवी डोहाळ जेवण, हो डोहाळ जेवणाचा आता सीन सुरू होतील ना, करेक्ट. दिव्या बर्वे म्हणतीये मी आहे. ओके दिव्या बर्वे, मला आता लगेच रिक्वेस्ट सेंड कर. आपण गाणं ऐकूया तुझं. येस दिव्या बर्वे, तू मला रिक्वेस्ट सेंड केलीस की मला मेसेज कर, मी तुला ऍड करून घेते. मला वाटतं दिव्या बर्वे. येस दिव्या बर्वे. हाय राजश्री मॅडम, हाय डीएम बॉस. अमित अमित म्हणतोय मी आहे. येस अमित, तू म्हणजे काय, हा म्हणजे तू गाणं म्हणून दाखवणार आहेस, कविता ऐकवणार आहेस, काय करणार आहेस सांग. पल्लवी म्हणते मी आलेले तेव्हा तू नव्हतीस काम करण्यासाठी. ओके, तू सेटवर आली होतीस डोळा जेवणासाठी. ओके ओके ओके. नाही तेव्हा मी नव्हते. दिव्या बर्वे म्हणतायत की मी केली रिक्वेस्ट सेंड. दिव्या दिव्या बर्वे. येस. सो आपल्याला छान गाणं ऐकायला मिळणार आहे. तर आपण हॅलो. हाय दिव्या. हाय. हॅलो. हाय, कशा आहात? मी अरे मस्त. मी मस्त आहे. तुमची आणि मला सिरियल मला आव जाऊ खूप नको आवडते. करूस, मला अगं तुगच म्हण. हो हो. मला तुमची सिरियल सिरियल खूप बघतेस तू? आवडते. हो हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला तुमचा तो तपकीरचा सीन खूप आवडतो. तुम्ही तिला ओ अरे मी विसरून गेले होते. रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण मी तुला हाय.
दिव्याच्या रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. दिव्या, तू रेंज मध्ये आलीस की परत मेसेज कर, आपण तुला परत ऍड करूया. सो आपण पुढच्या रिक्वेस्ट, येस, पुढची रिक्वेस्ट माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. आरती अत्रे, जी माझी बहीण आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, म्हणजे माझ्या तिच्या स्टोरीज आणि तिच्या पोस्ट खूप असतात. सो तुम्हाला हाय. हॅलो. अरे किती मस्त हो, वाटतंय. तुला किती दिवस बघितलं नाहीये मी, म्हणून म्हटलं आज तुला इथेच हो. भेटायचं डायरेक्ट. तरी माझी काय बहीण आरती अत्रे, ती कोल्हापूरची आहे. आणि मी हे सगळ्यांना सांगते की जे तिला आवडत नाही, पण ती प्रोफेसर आहे. ती मॅथ्सची प्रोफेसर आहे. आणि बस पण बस ती बस बस बस. प्रोफेसर असली तरी ती खूप गोड आहे, ती फार स्ट्रिक्ट नाहीये. कशी आहे तर तू? आम्ही म्हणजे, अगं मी मस्त, मी मस्त. आज सुट्टी आहे मला, म्हणून म्हणलं लाईव्हचा काहीतरी प्लॅन करूया म्हणून. येस. ओके. सो आम्ही म्हणजे मागच्या वर्षी असं झालं होतं की आम्ही दर 15 दिवसांनी, म्हणजे मी पुण्यात होते, ती कोल्हापूरला होती, तरी सुद्धा दर 15 दिवसांनी आम्ही काहीतरी कारणाने भेटत होतो एकमेकींना. आणि त्यानंतर असं झालं की अचानक लॉकडाऊन सुरू झाला आणि आम्ही अडकलो. तर एक गेले 6-7 महिने झाले आम्ही भेटलोच नाहीये. तर हे आमच्यासाठी खूप स्ट्रेंज आहे खरं तर, पण आम्ही असं भेटत असतो. ये मयूर कोल्हापूरला. वंजारे म्हणते, मॅम तुमच्यामुळे M3 सब्जेक्ट क्लिअर झाला. मयूर, हॅलो. येस. तर आणि स्टुडंट आहे तो जरी माझा. ती मॅथ्सची जरी ती प्रोफेसर असली, तरी सुद्धा ती खूप उत्तम लिहिते आणि खूप उत्तम कविता सुद्धा करते. तर ए आरती, आपण तुला काही ऐकावंसं वाटतंय का आपण म्हणूया आम्हाला? काहीतरी एकत्र. आपण खूप दिवसात आपण एकत्र काही अगं म्हटलं. गाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो लाईव्ह मध्ये. झालंय प्रयत्न माझा करूया. एक्सपिरियन्स करून. करूया करूया हो. प्रयत्न करूया. बरं ठीक आहे, चल करूया. कुठलं गाणं म्हणलं? अं, आज असं ऐकलेलं कुठलं तरी, कुठलंही रॅन्डम न ठरवता. अं, कुठलं बरं, त्याचे लिरिक्स माहिती असतील, कारण लिरिक्स पण ज्याचे माझं जरा ज्याचे लिरिक्स माहिती असतील. ओके. अं, अं, तुझ्याच सिरियलचं म्हणूया आपण. सूर्य आणि ओके. गीताचं. हा, चालेल चालेल, डन हा डन डन. डन डन. ओके. ओके. सो 1 2 3. कधी कधी स्वप्न तू तू जागत्या जागत्या या क्षणी, क्षणी, कधी कधी मी मी तू म्हणजे म्हण. कधी स्वप्न तू जागत्या या क्षणी, कधी सत्य तू झाकता पापणी, भास हा सावली सारखा कासा, छळे का मनाला नवा कवरसा, कधी स्वप्न तू जागत्या या क्षणी, कधी सत्य तू झाकता पापणी. ते मला खूप आवडतंय गाणं. खूप मस्त गाणं आहे. आणि आणि तुझी म्हणजे हे आठवण गाणं होते दरवेळी हे गाणं ऐकलं की. तुझ्यामुळे हे गाणं मी शिकले, कारण हे गाणं मला म्हणजे पटकन असं कळलंच नव्हतं की याची चाल कशी असणार आहे काय. पण तू जो व्हिडिओ करून पाठवला होतास त्याच्यानंतर ते माझ्या तोंडात बसलं. ते आता ऐक तू. त्यातली 2 ओळी तरी, कुठलं तरी. अं, हा, खूप जुनं गाणं आहे. मेरी जा मुझे जाना कहो. हं? ओ अगं किती छान गाणं आहे हे. मस्त म्हण. हो. मेरी जा मुझे जाना कहो, मेरी जान, मेरी जान, मेरी जान, मुझे जाना कहो, मेरी जान, मेरी जान, वाह. मेरी जान, जान कहो अनजान मुझे, जान कहाँ रहती है सदा, अनजाने क्या जाने,
जान के जाए कौन भला वाह. मेरी जान मुझे जाना कहो मेरी जान मेरी जान मेरी जान. मस्त ग, मस्त. खूप हा हा छान. हा हा. किती छान लिरिक्स आहेत आणि हे. हो वा हो वा वा, हो. खूप छान म्हंटलयस. आत्ता शिकलस येस. का हे? हेच हो बन आता हे मी बस शिकलो. हे बसलंय हे बसलंय गाणं. मी मस्त. गाण्याचा क्लास लावलाय तर ते मी हे गाणं शिकलीये. मग कुठले शिकतेस, म्हणजे अशी जी आवडतील अशी की हा काय? म्हणजे शास्त्रीय तर आता नाही शिकू शकत मी कारण त्याला खूपच साधना लागते जशी आणि रियाज वगैरे लागतो. बसवायला आवडतील ती जी बस करते. गाणं मला आवडतील आणि जिच्याकडे मी क्लास लावलाय भक्तीताई जी सांगलीचीच आहे तर तिला म्हणजे काय म्हणतात त्याला तिला असं वाटेल की हे गाणं ती अगदीच म्हणू शकते तर ते गाणं मी शिकते. तसा आमचा गाण्याचा क्लास चाललेला असतो. अजून सो तू एक कविता ऐकवशील का एखादी? कविता. तू हम्म. माझी कविता वाचावीस असं वाटतं मला ऍक्च्युली. कारण की अं, तू ती रिसेंटली पावसा वाचली होतीस की नाही, खूप छान वाचली होतीस हो ती. हो 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 हो. खूपच छान वाचली अगं ते होतीस. तर आठवणार नाही मला. बरोबर. आपण नाही कसं वेगळं सेशन करूया आता लाईव्ह फक्त तुझ्या कवितांचं. कवितेसाठीच. ते आम्ही सगळ्या लिहून काढते आणि आपण त्याचं वाचन करूया. अगदी ओके. अगदी. आपण हे स्पेशली 4 आणि कुणाच्या तरी आपल्याला आवडलेल्या पण वाचूया. नॉट माझ्याच असं नाही, हा हा. आपल्याला आवडल्या येस. ठरवून करूया. विषय घेऊन. हो, चालेल चालेल. नक्की नक्की. डन. आता तू गो चल बॅक आता टू. आपण बाकीच्यांशी येस बोलूया. येस ओके. येस येस चल. येस. लव्ह बाय. यू. टाटा. बाय बाय. बाय बाय. येस तर ही माझी बहीण होती आरती आत्रे की जी मॅथ्सची प्रोफेसर आहे पण ती तेवढी छान गाते तेवढं छान लिहिते आणि कविता पण करते. आता आपल्याकडे ना 10च मिनिटं राहिली आहेत खरं तर. सो आपण पटकन कोणाला तरी जॉईन करून घेऊया. कोण इथे पटकन कविता ऐकू शकेल किंवा गाणं म्हणून दाखवू शकेल डान्स करून दाखवू शकेल त्यांनी पटपट पटपट मला मेसेजेस करा. मी त्यांना पटकन जॉईन करून घेते आणि आपण त्यांना जॉईन करून घेऊया आणि छानसं गाणं ऐकूया. मुझे जान कहो मेरी. हे गाणं एकदा डोक्यात बसलं की बसलं. स्पॉट आयशा विचारतात की तुमची सख्खी बहीण आहे का? तर नाही माझी चुलत बहीण आहे. ओके. दिव्याचा परत मेसेज आलाय सो आपण तिला परत ऍड करून घेऊया तिचं गाणं ऐकायचं राहिलंय आपलं. दिव्या मला रिक्वेस्ट येस पाठवलीयस तर दिव्याला पण परत ऍड करून घेऊया बिचारीचं मगाशी इंटरनेट काहीतरी गणलं होतं कदाचित. हाय दिव्या. हॅलो. हॅलो. हाय हाय हाय. मगाशी काहीतरी नेटचा प्रॉब्लेम झाला होता सो आपल्याला कनेक्ट नाही करता आलं. हो. तर आपल्याकडे आता 10च मिनिटं आहेत सो आपण छानसं तुझं गाणं ऐकूया मस्त. ओके चालेल. ओके. येस. कोणतं म्हणू? तुला आवडतं ते मला गाणं कुठलंही आवडतं सो तू चॉईस तुझ्याकडे. लग जा गले. येस शुअर. लग जा गले कि फिर हंसी रात हो न हो शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो लग जा गले से हमको मिले हैं आज ये घड़ियां नसीब से हमको मिले हैं आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो
के जागने से क्या बात आहे, कमाल कमाल, खूप Thank सुंदर you. गातेस दिव्या. तू Thank शिकतेस का, शिकलीयस? हो शिकते. क्या बात आहे, क्या बात आहे. 6-7 वर्ष झाले. ओ ग्रेट, खूप सुंदर, असं छान वातावरण तयार करून दिलंस तू, मस्त, Thank खूप you. छान. आणि Thank ऑल द you. बेस्ट तुला, असं छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळू दे तुझ्याकडनं. हो आणि नक्की. आपण होपफुली आपण एकत्र काम करूया. अशी छान गाणी गा, मस्त गाणी कंपोज कर आणि आपण एकत्र काम करू. ओके. येस शुअर. 1 मिनिट मी Yes. स्क्रीनशॉट घेते. येस शुअर. आणि मला ना तुमचा तो सीन आवडला. तुम्ही तपकीर दिलेलीत ना तिला सर्दी आलेली तेव्हा. तो खूप छान होता. तो मी परत बघत असते. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाकी काय आणि करतेस खूप तू, छान गाणं वाटलं. मी शिकतेस आणि त्याच्याबरोबर? बीएड करते TY मध्ये. हो ग्रेट ग्रेट ग्रेट. ऑल द बेस्ट तुला. हो अं, थँक्यू. आणि मी गाण्यासाठी सुद्धा. गोव्याची आहे. अरे क्या बात आहे, गोव्यात कुठे? म्हापसा. ओ ग्रेट ग्रेट ग्रेट, हो मजा आहे मग. हो ग्रेट. बघू आता एकदा टुरिझमला सुरू झालं, आणि खरं तर सुरू झालंय गोव्याचं टुरिझम. हो सो तेच. सुट्टी असेल तेव्हा आय बी देअर. येस Okay. नक्की भेटू. हो येस, भेटूया नक्की, छान मैफिल रंगूया. कारण मला म्हणजे Yes. गाणं खरं तर म्हणता येत नाही एवढं खास, पण आपण छान मैफिल करू शकतो, एकत्र गाणी म्हणू शकतो. हो ओके. नक्की येस, बेस्ट. बाय थँक्यू. बाय. बाय ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. थँक्यू. सो ही दिव्या होती, गोव्याची होती, आणि खूप सुंदर गाणं म्हटलं तिनं, की म्हणजे मला असं झालं की बास, आता हे गप्पा मारायचं सोडून होतं, फक्त गाणीच गाऊया. पण आता आपल्याकडे फक्त 7 मिनिटं उरली आहेत. श्रुती माने म्हणते की गोवा आलात की मस्तच दे. खरंच मला यायचंय गोव्याला, सो मी प्लॅनिंग करेन काहीतरी. सो आता सांगा पटकन, पुढचं कोणाला ऍड करू, कोण डान्स करून दाखवेल, कविता ऐकवेल छान पावसावर. तुमच्या इथे पाऊस पडत असेल तर छान वातावरण पण तयार होईल. एखादं तुम्ही चित्र काढलं असेल, काहीतरी हँडमेड काहीतरी केलं असेल, तेही तुम्ही दाखवू शकता मला. सो असं काही असेल तर मला सांगा, मी तुम्हाला ऍड करून घेईन. KJ म्हणतात थँक्यू, लव्ह यू सो मच. थँक्यू. बुलढाण्यावरनं पण हाय टॅनी. टॅनी म्हणजे तन्मय जंगम, हा इकडे आमच्या टीम मध्ये होता. दिव्या म्हणते थँक्यू सो मच मला ऍड केलं. तेच, थँक्यू सो मच, म्हणजे वेलकम दिव्या, इट वॉज माय प्लेजर. दॅनिश म्हणतायत की मी फिशचं केळवण केलंय. सॉरी, मी खात नाही, त्यामुळे मला फारसा इंटरेस्ट नाहीये त्यामध्ये. पुण्यात पाऊस पडतोय ना, आय मिस पुणे, खरंच खूप मिस करते मी पुण्याला. सर्वदा कदम, ग्रेट ऍक्टिंग, हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच. सो सांगा मला कोणाला ऍड करू, कोण काय परफॉर्म करणार आहे. चला चला चला, आपण ना खास असं लाईव्ह सेशन वेगळं ठेवूया फक्त या गोष्टींसाठी, कविता वाचन वगैरे वगैरे. ओके, पुढच्या संडेला प्रॉमिस आपण करूया, म्हणजे मला सुट्टी असेल तर अर्थात, पण आपण करूया. आनंदी पाटील म्हणतात तुला ओके, आनंदी पाटील कल्पश्री म्हात्रे. ओके, कल्पश्री म्हात्रे. कोमल, एकदा माझं नाव घ्या. हाय कोमल, गीताचा रूल आवडायचा. येस, युट्यूब. हाय हाय ताई. हॅलो. हाय, कशी आहेस तू? तुझं नाव मला कळलं नाही, तुझं नाव? माझं नाव आहे कल्पश्री, पण फ्रेंड सगळे कल्पू बोलतात. ओके, हाय कल्पू. थँक्यू. तुम्ही कुठली आहेस तू? खूप भारी आहेत. मी ऍक्च्युली म्हणजे बॉम्बे मधली आहे, वसईमध्ये राहते. ओके. हा, सो तुम्ही खूप भारी आहे. ओके. तुमचा ऍटिट्यूड मला खूप आवडतो. थँक्यू कल्पश्री, थँक्यू. काय आणि ताई करतेस आणि तू? आता मी म्हणजे करस्पॉन्डन्स BA सुद्धा करते आणि आता सेकंड इयर DED चालू आहे. ओ ग्रेट ग्रेट,
ऑल द बेस्ट. तू काहीतरी बोलत होती, सॉरी मी कट केलं. मला तुमच्यासाठी एकच रिक्वेस्ट आहे की मणी दादाला आणि शिवानी दादाला प्लीज हाय सांगा माझ्याकडून. येस, सांगणार. सांगणार सांगणार. आणि तुम्ही सो खरंच तू खूप कमाल ऍक्टिंग करतात, खूप कमाल. थँक्यू 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 कल्पश्री. मग तू गाणं ऐकवणारीस आम्हाला? ऍक्च्युली मला गाण्याची फार अशी आवड नाही, डान्सची खूप अशी आवड हा, आहे. मला ऍक्च्युली त्याच्यातच म्हणजे करिअर असं करायचं होतं. पण झालं ओके की लहानपणापासून मला असं होतं की मला टीचर व्हायचं आहे. त्यासाठी मी डीएड ओके घेतलं. पण मला ओके टीचर अशा मुलांसाठी व्हायचंय की ज्या स्टुडंट्सला म्हणजे ज्या मुलांना अशी शिक्षण म्हणजे काय माहित नाही वगैरे, त्यांना म्हणजे ते शिकू शकत नाही, त्यांचे पेरेंट्स अफोर्ड करू शकत नाही एज्युकेशन. ओके अशा ओके. मुलांना मला शिक्षण द्यायचं. खरंच अशी मुलं मला खरंच कुठे मिळाली तर ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की मी त्यांना शिकवेन. ग्रेट 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 ग्रेट. कल्पू, तुझा हा जो म्हणजे तुझं काही ठरवलंयस ते खरंच म्हणजे ठरवायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा विचार लागतो, हो पॉझिटिव्ह विचार लागतो. सो ते ठरवलंयस त्याच्यासाठी तुला तुझं अभिनंदन. थँक्यू. आणि जर तुला काही मदत लागली तर मी असेन कायम तुझ्यासाठी. तू एक मेसेज कर आणि तुला जी काही हो मदत लागेल. ऍक्च्युली हो, मी तुम्हाला म्हणजे मेसेज करायचा ट्राय करते, पण असं मनात एकदम येते की उगाच तुम्ही म्हणजे डिस्टर्ब व्हाल तुम्हाला किंवा तुम्ही सेटवर असतील वगैरे, म्हणून मी कधी मेसेज करायचा नाही ट्राय नाही, पण केला नाही. मला असं वाटतं की मेसेज त्यासाठीच असतो की जर बिझी असेल तर फक्त एक निरोप पोचवून ठेवण्यासाठी तो असतो. सो तू मेसेज केलास तर या या कामासाठी मी तुला नक्कीच मदत करू शकते. तुला जी हवी ती मदत करू शकते. एकदा तुझं शिक्षण पूर्ण नक्की. झाले की आय गेस तू सुरू करशील. ओके. हो हो नक्कीच. येस ऍक्च्युली येस, तर अजून एक तू मला मला सांगायचं सांग होतं की तुला. तुमचा आता जो रिसेंटली जो पाठ झाला राजा राणीची जोडीमधला, की तुमचा कोणी विचारच करत नाही आणि तुम्ही सगळ्यांसाठी इतका विचार करतात मनापासून, ते खूप भारी होतं. कमाल. म्हणजे मी कालपासून थँक्यू कितीतरी वेळा तो एपिसोड बघितला युट्यूब वरती वगैरे, हुट वरती वगैरे. थँक्यू थँक्यू कल्पश्री. थँक्स. आणि तू हे जे काही ठरवलेस त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू हा, थँक्यू सो मच. आणि तुला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू दे या सगळ्या गोष्टींबद्दल. तुला लागेल ती थँक्यू मदत तुला वेळच्या वेळी मिळू दे. आणि माझ्याकडनंही मी तुला मदत करायचा खूप प्रयत्न करेन. ओके. थँक्यू थँक्यू. ताई मी एक स्क्रीनशॉट घेऊ? हो, येस, नक्की. मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट वगैरे पाठवली तर चालेल तुम्हाला, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही. रिक्वेस्ट म्हणजे कुठे म्हणतेस तू? इंस्टाग्रामवर? ह्याच्यावरती हो, इंस्टाग्राम वरती. हो हो हो, येस, शुअर, करू शकतेस. आणि ताई तुम्ही त्या दिवशी ओके. जी कविता वाचली ती खूप सुंदर होती, खूप काय सांगून जाते ती कविता. थँक्यू. ती ऍक्च्युली अशा लाईफ मध्ये खूप म्हणजे अशा बेबी गोष्टी मावशींचं घडून जे गेल्यात. काम. हा, म्हणजे आता मी ते लाईव्ह वरती तुम्हाला सांगू शकत नाही, पर्सनली मध्ये सांगेन. त्यामुळे खूप बरं. अशी मनाला भावून गेली. ओके 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 ओके. तू अगदीच मला मेसेज करू शकतेस. आणि ती कविता बेबी मावशींचं ज्या काम करतात गार्गी फुले त्यांनी लिहिली होती. मी फक्त हो ती हो सादर केली होती. सो त्यांच्यापर्यंत मी निरोप नक्कीच पोहोचवेन. हो. आणि ओके. थँक्यू सो मच तुम्ही ऍड केल्याबद्दल. येस येस. थँक्यू. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय बाय. थँक्यू थँक्यू. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. सो ही कल्पश्री होती आणि ती डीएड करतेय. तिला शिक्षक व्हायचंय. आणि तिचं असं ठरलंय की ज्यांना शिक्षणाबद्दल काहीच माहिती नाहीये किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षण म्हणजे काय किंवा शाळा हे पोचतच नाही, त्यांच्यासाठी तिला काम करायचंय आणि त्या मुलांना शिकवायचंय, त्या लोकांना शिकवायचंय. तर मला असं वाटतं खरंच एक खूप छान उपक्रम आहे. आणि हे ठरवायला सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचे विचार लागतात. तर मला असं वाटतं की छान उपक्रम आहे हा आणि आपण तिला हवी तशी मदत करूया. सो आता किती वाजले? 6 वाजलेले. अरे बापरे, 6 वाजलेले आहेत. तर मला असं वाटतंय की आता हे लाईव्ह आपोआप बंद होईलच आय गेस. तर तर मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं की मी, शिवानी आणि मणी प्लॅन करतोय वेगळं काहीतरी करण्याचा. तुम्हालाही आमच्यात काय म्हणतात त्याला, तुम्हाला धरून आम्हाला काहीतरी करायचंय. तर आम्ही काहीतरी प्लॅन करतो छान आणि लवकरात लवकर तुमच्या बरोबर येऊ आणि आपलं एक वेगळं लाईव्ह सेशन करूया सगळ्या कलाकारांसाठी, ज्यांना डान्स करून दाखवायचा, ज्यांना गाऊन दाखवायचंय, ज्यांना चित्र दाखवायचे, अजून बरंच काही 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 तुम्ही दाखवू शकता. सो अशा लोकांसाठी आपण एक वेगळं लाईव्ह सेशन करूया. तर आता 1 तास झालाय, आता होईलच बंद होईलच लाईव्ह आपोआप. सो आपण परत भेटूया आणि असंच प्रेम करत राहा.
फॉलो करत राहा आणि तुम्हाला लवकरात लवकरच पुढचे अपडेट्स मी सांगेन. ओके, चलो बाय बाय सगळ्यांनाच. थँक्यू सो मच. ओके, आणि आता मला भरपूर मेसेजेस आहेत की रिक्वेस्ट ऍक्सेप्ट कर, तर आता वेळेमुळे आपल्याला नाही करता येणार, सो सॉरी. पण आपण पुढच्या लाईव्ह मध्ये नक्की तुमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून तुमच्याशी बोलूया. ओके, बाय.